सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री रंगदेवता व नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून श्री जाखमाता देवीच्या कृपा आशीर्वादाखाली अखंड आगरी समाज शिस्ते यांच्या सौजन्य दैनंदिन जीवनावर प्रकाश टाकणार एक दर्जेदार नाट्य कलाकृती. निर्माता जय हनुमान नाट्य मंडळ शिस्ते. लेखक यशवंत माणके. दिग्दर्शक शंकर मोहिते. संगीत गजानन मोहिते. संगीत साथ मंगेश मोहिते, समीर मोहिते. पार्श्वसंगीत विवेक भाईदे. रंगभूषा गंगाराम गुरकर. प्रकाश वैरी नितीन बाईकर. डीजे साऊंड अक्षय भोई. कार्यकारिणी अध्यक्ष गजानन चाळके. उपाध्यक्ष संजू पाटील. सचिव नरेश धुमाळ. सहसचिव सुरेश कांबळे. खजिनदार मधुकर चाळके. उपखजिनदार रुपेश घरत. सल्लागार गजानन मोहिते. कारभारी चंद्रकांत भाईदे. सदानंद भाईदे. नेपथ्य जय हनुमान नाट्य मंडळ शिस्ते. या नाट्य प्रयोगामधील भाग्यवान गुणी कलावंतांचा पात्र परिचय. अभिराम जनार्दन भाईदे. अनिरुद्ध सिद्धेश नागती. आदित्य साहिल पाटील. सारंग नरेश धुमाळ. अविनाश नौश पाटील. रघु दत्ताराम मोहिते. केदार गणेश नागती. तेजस हरेश मोहिते. पांड्या भरत पाटील. निरंजन सारंग भाईदे. सुमित्रा स्नेहा नारायणकर. राधा स्वाती घरत. अनन्या साक्षी पाटील. पाहुणे कलाकार मुग्धा चाळके. क्षितिजा नागती. निवेदिता धुमाळ. मनस्वी पाटील. सहर्ष सविनय सादर करीत आहेत जय हनुमान नाट्य मंडळ शिस्ते 2 अंकी नाट्य कलाकृती. मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेला साजेसा एक सुंदर प्रयत्न. विशेष सहकार्य लाभले तेज नागती, अनिकेत चाळके, दर्शन कांबळे, हर्ष चाळके आणि गौरव नागती. व्हिडिओग्राफीची उत्कृष्ट जबाबदारी सांभाळली पर्वणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी साहिल पाटील यांनी. व्हिडिओ एडिटिंग किरण इंडे. पूर्ण कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवणारे यूट्यूब चॅनल नाट्य पर्व अजय कांबळे यांच्या माध्यमातून. मराठी रंगभूमीचा उत्सव. नमस्कार मायबाप रसिक प्रेक्षक हो, मी दिग्दर्शक शंकर मोहिते आपणा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. म्हणायचं झालं तर याआधी इथे प्रदर्शित झालेल्या माझ्या सर्व नाट्य पुष्पाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. तसंच आजही होणाऱ्या नाट्य पुष्पाला आपल्या चरणी मी समर्पित करीत आहे आणि अपेक्षा करतो माझ्या सहित माझ्या सहकलाकारांना आपल्या प्रोत्साहनाची व स्नेहभावाची हाप मिळावी हीच आशा करतो. आणि श्री गणरायाला व नटेश्वराला अभिवादन करून श्री जाखमाता देवीच्या कृपा आशीर्वादाखाली अखंड आगरी समाज शिस्ते यांच्या सौजन्याने जय हनुमान नाट्य मंडळ शिस्ते सहर्ष सविनय सादर करीत एक अशी भावरंजक आणि भावनाप्रधान आगळी वेगळी नाट्य कलाकृती ही पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक सामाजिक विचार आणि नवी दिशा देऊन रोमांचक फुलवणारी आहे. असा एक मित्र, अशी एक प्रेयसी, असा एक प्रियकर आणि संपूर्ण गावाला ज्याचा आदर्श आहे असा एक आदर्श आणि त्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे त्याचे आई वडील आणि बहिणीच्या जीवनाची राख रांगोळी करून तिचं जीवन उद्ध्वस्त करणारा एक नराधम आणि न कळत खतखतून हसून सोडणारा गावातील शेतमजूर आणि मित्राला सहकार्य करणारा दिलदार असा मित्र आणि या सर्वांना आपल्या दहशतीचा व पैशाचा भास दाखवून समाजात क्रूर कारस्थान करून सोडणारे नराधम 2 भाऊ अशा अनेक पैलूंनी आपल्या कलेचा मेरुमणी रसिकांच्या मनात बिंबवणार एक दर्जेदार बहारदार नाट्यकला, एक जबरदस्त रोमहर्षक क्षणात विचार विनिमयात बुडवणार रक्तरंजित करून सोडणार एक नाट्य पुष्प आम्ही आपल्या समोर सादर करण्यात सज्ज झालो आहोत. चला तर आम्ही सज्ज झालो आहोत, आपणही तयार राहा. जय हनुमान नाट्य मंडळ शिस्ते सहर्ष सविनय सादर करीत आहोत एक आगळी वेगळी जिवंत. खुलले फुलले तुझ्या सोबती, अंकुरले बीज नकळत पोटी, कळूनी कारे होसी अजाण, भासे भोवती पेटले राम. बावरल्या ह्या मनास चाहुल, तुझे राजसा अडते पाऊल. स्वप्ने ही स्वप्नातच विरली, गोड सहवासाची दिशाहीन मी चालते आता. सप्तपदी दुर्दैवाची, सप्तपदी ही दुर्दैवाची.
जगण्याला पंख फुटले, हे माझ्या जगण्याला पंख फुटले. राधाताई, अगं राधाताई, कुठे हरवली? अण्णा तर रिकामा आहे. काय माहिती कुठे हरवले होते ते? चला का बोलिलो, आपल्याला जायला उशीर होते. राधा, अगं राधा, काय मग कुठे हरवली होतीस? काय नाही आत्या, कुठे नाही. जेव्हा बघाव तेव्हा कुठल्या ना कुठल्या विचारात काढलेली असतेस. काही नाही का आत्या. आणि हे काय, तू कशाला रात्री घेऊन आलीस आहे कपडे सुकवायला? अगं इथे घातले असते की वाळत. आणि इथे समोर कपडे वाळत असलेले बाबांना आवडत नाही माहिती आहे ना? हो बाई, बाबांचे लाडके. जा मागे घेऊन जा. बरं आणि तू आई बापा विना वाढलेल्या या मुलीचं भलंच व्हावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी. सकाळच परमेश्वराची त्यांनी कसल्या प्रार्थना करते आहे? अहो, आता प्रार्थना करण्याचं वय झालं आहे आपलं. आता या वयात प्रार्थना नाही करणार तर आणखीन काय करणार? उभ्या आयुष्यात देवाकडे पाठ करणारा माणूस परतीच्या प्रवासाला लागला की देवाला हात जोडायला लागतो. हो, आता आपण फार काही करू शकत नाही आणि आता आपलं शरीर सुद्धा साथ देत नाही. याची खात्री पटली की देवाकडे आधार मागण्याचा केविलवाना प्रयत्न असतो हा, दुसरं काय. बरं, तू हा केविलवाना प्रयत्न कुणासाठी करतेस हे कळेल का? अहो, आपली मुलं आता लग्नाला आली आहेत, त्यांच्या लग्नाचं पाहायला नको? इतक्यात राधाचं तरी लग्न व्हायला हवं होतं. तिचे आई बाबा असते तर त्यांनी नक्कीच विचार केला असता. उगीच असं आपल्याला वाटायला नको. तुझ्या आईबाप म्हणजे? अगं आपण कोण आहोत? आपण तिला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळत आहोत. सुमित्रा, मी तिच्या वडिलांची भूमिका बजवायला कुठे कमी पडतो का ग? नाही हो, माझे दादा वहिनी अपघातात दगावले. आई बापाच्या मायेच्या छात्राला वंचित झालेल्या एवढ्याशा मुलीला तुम्ही आपल्या घरी घेऊन आलात. तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही तिला पोटच्या मुलीसारखं सांभाळलं. हो, राधा ही आपली पोटची पोरगीच आहे, तेव्हा राधा ही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच आता लग्नाचं पाहायला हवं आपल्याला. हो, तसेच स्थळ पाहायला देखील मी सुरुवात केली आहे. त्यासाठी माझ्या मित्राकडे बोलणं सुद्धा केलं आहे. मित्राकडे? अच्छा, रघुभाऊजींकडे का? अगदी बरोबर ओळखलंस बघ. रक्ताचं नातं नसलं तरी अगदी सख्या भावाप्रमाणे मैत्री आहे तुमची. अगदी कुणालाही हेवा वाटेल अशी. पण मी काय म्हणते, भाऊजी तुमच्यापेक्षा वयाने लहानच ना? हो, तो वयाने जरी माझ्या लहान असला तरी मनातली प्रत्येक गोष्ट मी त्याला सांगत असतो. अगदी जीवाभावाचं नातं जोडले आहे. म्हणून तर प्रत्येक वेळी मी त्याचं सहकार्य घेत असतो. काल मला म्हणाला होता की सकाळीच लवकर येतो म्हणून, पण अजून कसा आला नाही तेच कळत नाही मला. अहो, येतील ते, नक्की येतील. आणि हो, तुम्हाला दिलेला शब्द ते पाळणारच. येतील ते. नमस्कार बहिणी.
नमस्कार भाऊ. भाऊजी तुम्ही आलात? अहो म्हणतात ना, बेला फुलाची गाठ पडावी आणि भाऊजींची स्वारी यावी. अगदी असंच झालं आहे आज. वहिनी, कुणाबद्दल बोलणं चालू आहे? माझ्याबद्दल ना? हो भाऊजी, तुमच्याबद्दलच चर्चा चालू होती माझी. आणि तुम्ही आलात सुद्धा. बसा तुम्ही, मी आले चहा घेऊन. बरं. ये बस. अगदी 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. तू कधी येतोस आणि मी मनमोकळेपणाने तुझ्याशी कधी बोलतोय असंच झालं होतं मला. होय ना? मी सुद्धा इकडे येण्याच्या गडबडीत होतो. बोला, काय विचारायचं होतं मला? रघु, तुला आता विषय जसं विचारायला हवं असं मला तरी वाटत नाही. बोल रघु, कुठपर्यंत आले? म्हणजे मी सांगितलेल्या कामाचं काय झालं? भाऊ, मी 2 स्थळं बघितली, हम्म. पण आपल्या राजासाठी न जमणारी स्थळं होती. उर्मट, अतिशाने, त्यांच्या अपेक्षा व मागणी आपल्याला न झेपणाऱ्या. मला नाही ते पटलं, म्हणून मी सरळ नकार दिला. आपली राधा म्हणजे प्रेमळ, साधी, सरळ मुलगी. तिला तिच्याप्रमाणे जोडीदार शोधला पाहिजे ना. हो, तू म्हणतोस तर तुझ्यासाठी खरंच राधा आमची अतिशय हुशार, सुस्वभावी आणि प्रेमळ मुलगी आहे. तिला सामंजस्य मुलगा मिळाला की माझ्या मनाला खूप समाधान होईल आणि माझ्या कर्तव्याचा भार सुद्धा कमी होईल. होय, ते तर खरंच आहे म्हणा. मुलगी वयात आली की बापाला तिच्या पुढील आयुष्याची चिंता वाटणे साहजिकच आहे. पण भाऊ, तुम्ही काळजी करू नका, होईल सर्व ठीक. तू म्हणतो तर होईल सर्व ठाकते. पण रघु, राहून माझ्या मनात एक प्रश्न पडतो रे. कसा असेल रे माझ्या राधेचा जीवनसाथी? दिसायला देखना, सुस्वभावी, अगदी सर्वांची मन जपणारा, माझ्या राधेला जीवनभर साथ देणारा. भाऊ, तुमची हरकत नसेल तर एका मुलाचं नाव सुचवू का? त्या मुलाबद्दल मी 100% गॅरंटी देतो. मुलगा खूप सालस आहे, खूप हुशार सुद्धा आहे. अरे मग माझी काय त्यात हरकत आहे? तुला आवडत असेल तर मुलगा नक्कीच चांगला असणार. मग सांग त्या मुलाचं नाव लवकर. मी म्हणतो, आपल्या राजासाठी तो आदित्य कसा वाटतो? अरे वा, भाऊजी, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. खूप छान जोडा शोभेल हो त्यांचा. घ्या, चहा घ्या. अगदी लक्ष्मी नारायण सारखा जोडा शोभेल बघ. आणि त्याशिवाय त्या दोघांमध्ये मैत्री सुद्धा छान आहे. पण मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही आदित्यच्या आई बाबांशी बोलून पाहाल का? त्याआधी राधाशी बोलावं लागेल. अहो, ती आपल्या काही शब्दाबाहेर आहे का? चुकते आहेस तू सुमित्रा. अगं ती आपल्या आज्ञेचं पालन करते, याचा अर्थ असा नाही की तिच्या आयुष्यातल्या महत्वाच्या निर्णयात तिचा मत विचारात घेऊ नये. अगं आयुष्य तिचं आहे, तेव्हा तिला अधिकार आहे तिचं भविष्य घडवण्याचं. अहो, आपण तिचा काही वाईट विचार करणार आहोत का? तिच्या भल्याचाच तर विचार करत आहोत. अगदी बरोबर बोलत वहिनी. आई बाप आपल्या मुलांच्या भल्याचाच विचार करतात. तरी सुद्धा घ्या एकदा बोलून तिच्याशी, आणि तिचा विचार असेल तिला आदित्य बरोबर सोडण्याचं मग सोनवून पिवलं होईल. हो, अविचार असतो तो भाऊजी. त्यांना चांगलं वाईटातलं फरक कळण्या इतपत वय नाही झालं त्यांचं. एखादा मुलगा आवडतो म्हणून लग्न करायचं, या विचारांशी आपण तरी सहमत असणार आहोत का? मुळीच नाही. म्हणून तर मुलांशी बोलावं. कधी आईबाप म्हणून तर कधी मित्र होऊन. त्यांच्या लग्नाचा विचार करण्याआधी त्यांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. त्यांना गृहीत धरून जर आपण निर्णय घेतले तर मात्र मोठी गल्लत होऊ शकते. म्हणूनच त्यांना आवडत त्या मुलाशी लग्न लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं. नाही, तसंही करायचं नाही. त्यांनी निवडलेला जोडीदार जर योग्य असेल तर त्यांच्या निर्णयाचं नक्कीच स्वागत करू. पण तो अयोग्य असेल तर मात्र त्यांना विश्वासात घेऊन त्यांची समजूत काढावी लागेल. आपण का नको म्हणतो हे त्यांना पटवून दिलं पाहिजे. मी म्हणतो चूक त्यांची नसतेच ग, हे वयच तसं असतं. हो, पटतंय मला तुमचं. मी राधाशी बोलून बघेन. एकदा बोलून घ्या तिच्याशी, आणि तिचा विचार असेल आदित्य बरोबर संसार थाटण्याचा, मग सोनं पिवलं होईल. मग देऊ बांधून दणक्यात, म्हणजे तुम्ही दोघेही मुलीच्या ऋणातून मोकळाल. बरोबर ना भाऊ? चला येतो मी. त्या बापू मास्तरांकडे जाऊन येतो. त्यांच्या शुभतेचं लग्नाचा योग मी जुळून आणलेला आहे. काय म्हणतोस? म्हणून मला त्याने तोंड गोड करा बोलवलंय. अच्छा, काय म्हणताय का भाऊजी? आपल्या
शुभदा म्हणजे माझ्या राजाची बाळपणाची मैत्रीण, तिचं सुद्धा लग्न जुळतं यंदा. हो. चला यंदा दोघी मैत्रिणी सोबत नांदायला जातील. देव करावो आणि दोघींचं भाग्य उजळो रे बाबा. देवाच्या कृपेने सर्व व्यवस्थित होणार. प्रयत्न अंतिम परमेश्वर. भाऊजी तुम्ही आलात आणि आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभारी आहे मी तुमची. अहो वहिनी, आभार कसले मानता, हे माझे कर्तव्य आहे. लहानपणापासून संबंध जोडलेल्या घराशी, आणि भाऊ म्हणजे मला माझ्या मोठ्या भावासारखा, आणि त्यांचा शब्द मी कधी कमी पडू देणार नाही. बरं चला येतो मी. हा पण राधा जाऊन हा विषय बोलून घ्या, म्हणजे आपण निष्काळजी. हो भाऊजी घेईल मी तिच्याशी बोलून. राधा, अगं हे राधा, बरे आहेस ना? चला येतो. चल भाऊ येतो. चौकात जा रे रघु. हो आणि हो, संध्याकाळी टाइम मिळाला तर ये जरा. येणार. हा बरं झालं रघु येऊन गेला. तो आपल्याला एक चांगला मार्ग सुचून गेला. अगदी लवकरच हे लग्नाचा योग जुळून आला फार बरं होईल नाही का? हम्म. याची काही गरज नाही सांगण्याची. गरज कशी नाही? अहो मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे की नको? का आग्रह आहे का? आग्रह असं मुळीच नाही, पण माझं म्हणणं खूप महत्वाचं आहे. ही गावची सभा नाही. सुमित्रा, सुमित्रा ही भरती जागा काय माझ्यावर? अहो मी गावचा तिची झालो याचा राग आहे का तुम्हाला? नाही आम्हाला कसला राग नाही. आम्हाला फक्त चिंता आहे चिंता आणि ती कसली? गावाची. गावाचा सर्वांगी विकास आता होणार नाही हे तर आता सत्य आहे. मात्र गाव काही वर्ष मागे जाऊन अधोगती पत्करेल हे देखील तितकं सत्य आहे. अभिनंदन त्या. अहो तुम्ही काही चिंता करू नका. अहो गावाला सांभाळून मी. गावाला सांभाळायचं नसतं, जपायचं असतं. मग मी जपणार आहे यावर शंका आहे का तुमची? शंका नाही तर खात्री आहे माझी. अभिनंदन त्या. अहो काय म्हणताय तुम्ही? आणि माकडाच्या हातात कोळी दिलं की गावाचं काय होतं याचा अंदाज आहे मला. म्हणजे तुम्ही माझं काय माकड म्हणता? नाही, उदाहरण दिले. अरे अध्यक्ष पद हे फार थोडं मोलाचं असतं असा माझा समाज आहे. भिन्न विचारांची भिन्न मतं त्या एका पदाच्या अधिपत्याखाली येतात. त्या सगळ्या विचारांना ऐकून घेण्याची क्षमता असली पाहिजे. मुळात या पदावरचा माणूस संयमी असला पाहिजे. गावाचं हित कशात आहे हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे. माझं तेच खरं म्हणण्यापेक्षा त्या सर्वांचं मत तेच माझं मत असणाऱ्याला जास्त महत्व दिलं पाहिजे. आता मला सांग, तू या सगळ्यात कुठे बसतोस? जर माझ्या क्षमता नसती तर गावाला निवडून दिलं असतं का? अरे गावाने तुला निवडलंच नाही. सभेला उपस्थिती कमी होती त्याचा तू गैरफायदा करून घेतलास. अहो काही लोक लोकांना तोडले. जवळ बोलून आजच निवड व्हावी असा तू हट्ट धरलास. अहो काही लोक तोडले तर बाकी ते बोलायला होतं ना. अरे याचंच तर मोठं आश्चर्य वाटते आहे. योग्य वेळी बोलत नाही मग बोंबलत राहतात विकास होत नाही म्हणून. अरे मीटिंग मध्ये शांत राहण्याचा परिणाम आहे हा यांच्या कधीच लक्षात येणार नाही. फक्त तुम्ही बोलत आहात हा मुद्दा तुला येतोय का? खरं तर याच्यावर सर्वांनीच बोलायला पाहिजे. पण ते शांत आहेत हीच गोष्ट फार भयानक आहे. अभिनंदन द्या. अहो कुठे सगळा विचार करत बसता? अहो जरा आपल्या वयाचा विचार करा. अहो देवाचं चिंतन करायच्या वयात तुम्ही गावाची नक्की चिंता करता. कारण मी माझ्या गावाला माझा गाव मानतो. अरे हिस्सा आहे मी या गावाचा. गाव संकल्पनेला विचार करण्यासाठी ज्याने आपलं आयुष्य वेचलंय ते या गावात चुकीचं कधीच पाहू शकत नाही. अहो बोला ना. अहो जिथे चुकी असेल तिथे बिंदास्त बोला. तेच करतो आहे मी. तुझी निवडच मला चुकीची वाटते आहे. अजून किती आहात तुम्ही? अहो तात्या गावाकडे काय करायची संधी मिळाली आहे तात्या. अहो मागच्या अध्यक्षाला पुन्हा संधी मिळाली होती ती. अरे ते लायक होतं त्या पदासाठी. तन मन धन अर्पण त्यांनी गावाचं हितच पाहिलं होतं. अहो मी पण गावचा हितच पाहिजे. माझ्या मागे ते उभे राहा. बघा तुम्ही गावाचं असं भलं करत होते. अरे पण स्वभावाचं काय करशील? म्हणजे अरे ऊस गोड लागतो म्हणून मुलासकट खाणारा तू काय भलं करणार रे गावाचं? तुझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे रे सगळं. तुझ्या मर्जीच्या पुढं कुणाचं काही चालू दिलं आहेस का? अरे जरा काही हाणामारीवर झालं
का हाना मारे येणारा तू काय समजून घेणार रे या भोल्या भाबल्या लोकांना? अरे गावाला चालक हवा असतो, मालक नाही. तात्या अहो तुम्ही म्हणता ते 100% बरोबर आहे. होता तसा स्वभाव माझा. अहो कुणालाही खटकेला असा, पण मी आता पूर्णपणे बदललेलो आहे. आज मला निवास आणून उभा करायचा आहे. अरे तसं झालं तर गावाचं सुदैवच ठरेल, पण मूळ स्वभावात बदल घडून आणणं तितकं सोपं नाही झालं. बरं येतो तात्या. अरे सारंग, थोडं चहा तरी घेऊन जा. ये बस. नाही पुन्हा केव्हा तरी. अरे ये रे, थोडी घे. चहा घेऊन आली आहे, पिऊनच जा. आमच्या घरी येणारा प्रत्येक माणूस हा आम्हाला देवासारखा असतो, हो मग तो माणूस कसाही असला तरी. होय की नाही हो? हो देस त्याला चालेल. घे चहा घे. अरे चहाच आहे हा अमृतासारखा, यात काय विष नाही घातलंय आम्ही. घे घे. अहो मी आईला घरी देव आहे ना, मग ही माझी अशी का बोलते? चहा घे, निदान आता तरी नीट बोलते. तुमच्याशी पण अशीच बोलते का? नाही, कारण मी गावचा अध्यक्ष नाही. अच्छा, म्हणजे हिच्या सुद्धा डोक्यात अतिशय बसता आहेत तर. झाला का तुझा चहा पिऊन? हो हो झालं ना, मस्त झाला हा चहा, एकदम उत्तम. काहीच बोलत नाही. तुला जे बोलायचं होतं ते तुझं तुला दादांशी बोलून झालंच असेल. नाही, महत्वाचं अजून बाकी आहे. ज्या कामाने आलोय ते मी अजून बोललोच नाही. माहिती होतं मला, तू इथे स्वार्थाशिवाय येऊच शकत नाही. असं का तर होतं सुमिताई? कामाचा बोल. बोलतो, पण त्याआधी तुमचा जो गैरसमज आहे तो थोडा वेळ मागं ठेवला तर आपला चर्चा करायला खूप सोपं जाईल. चर्चा? अरे आता कशी करायची आहे तुला चर्चा? सांगतो, फक्त नीट व्यवस्थित ऐकून घ्या. हा बोल. हे बघा, उगा विषयाची लांबड लावण्यापेक्षा मी डायरेक्ट मुद्द्याचं बोलतो. मी तुमच्या राधाविषयी बोलालोय. काय? पाहिलं माझं बोलणं ऐकून घ्या, मग तुम्ही बोला. कसं आहे तात्या, माझ्या लहान भावाला म्हणजे अविनाशला ती राधा मला आवडते. बस समजा तुला काय बोलायचं आहे ते. त्याच्या पुढे काही बोलायची गरज नाही, तू जाऊ शकतोस. माझं बोलणं पुढे झालं अजून. जेवढा बोलला तेवढाच अंदाज आला आम्हाला. अहो ती दोघं एक दिवसावर खूप प्रेम करतात. खबरदार असं काही बोलशील तर. आमच्या मुलांना त्यांच्या बापाच्या प्रतिष्ठेचा आदर आहे आणि तसं संस्कार केलेत आम्ही त्यांच्यावर. अहो राधाला विचारा आणि एकदा खात्री करा. याची काही गरज नाही. आमची मुलं आमचा विश्वास आहे आणि ते आता चुकीचा वापर करून त्यांच्या बापाची प्रतिष्ठाशी पायदळ तुडू देणार नाही. आणि हो, तिने तसा काही विचार केला असेल ना, तर तिचं लग्न आम्ही तुझ्या भावाशी लावून देण्यापेक्षा तिला सगळं विहिरीत टाकून देऊ. सुनीता, अरे काय बोलतोयस तू? अहो बघा ना कसा बोलतोय हा. आपल्या मुलीला कासवत लावत आहे. अहो तिच्याशी बोलून घ्या. याच्या पुढे तू काही बोलायचं नाही. सुनीता थांब तू. राधा, हे राधा, अरे काय झालं बाबा? बेटा तू आणि थांब तू. तिला जे काही विचारताय ते मी विचारेन. इकडे माझ्या डोळ्यात पहा आणि खरं खरं सांग, तू कुणाच्या प्रेमात पडले आहेस का? अगं काय विचारतात तुला? तू आणि आता भाऊ एकमेकांच्या प्रेमात आहात का? अत्या तू काय बोलतेस तू हे? अगं मी नाही बोलत आहे, हा नालायक माणूस बोलतोय. खोटं बोलतात ते. आणि आता भाऊ अविनाश एकमेकांच्या प्रेमात आहात म्हणून अगं खोटं बोलतायत ते. हे स्वतः आणि यांचा भाऊ कसं आहे ना, हे अख्ख्या गावाला माहिती आहे. आणि अशा गावगुंडावर प्रेम करायला मला वेळ लागला नाहीये. तुमच्या समोर घाबरले म्हणून सात खोटं बोलत आहे ती. मी खोटं बोलत नाहीये बाबा. अहो बाबा नाही तर देव मानते मी तुम्हाला. तर अहो तुमची कधी मी खोटी शपथ घेतली नाही आणि यापुढे कधी घेणारही नाही. आणि तरी जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर आता तुमच्या समोर त्या विडी दुडी घेईन मी. बस, मला उत्तर मिळालं. जात आज झाले खात्री तुझी? आपली मुलं किती अवगणी आहेत हे तुझ्या बापाला सुद्धा माहिती आहे. नाही तर आज या ठिकाणी तू नाही,
तुझा बाप आला असता इथं. तुम्ही सारखा सारखा माझा अपमान करत होता या. ह्यापेक्षा जास्त अपमान करून घेण्याचं नसेल तर गेलाच तर बरं होईल. मनावर घाव घातला होता त्या. बोलायचं फक्त. तो आता बोलतो. हे बस झाला तुझं आता. तू निघ आता इथून. निवडता हातलं तर ऐका. मी जसं तुमच्या मुलावर प्रेम करता तसं मी देखील माझ्या भावावर प्रेम करतो. आणि त्याचा प्रेम देण्यासाठी मी कोणत्याही थरा जाईल. शेवटी आलाच ना लायकीवर. यायला बरं मला तुम्ही करण्याचा लाग प्रयत्न करत होतो. पण असो गाव मुंड म्हणताना मला ठीक आहे. मग आता गाव मुंड काय करतो ते बघाच तुम्ही. का धमकी देतोस का आम्हाला? धमकी देतात ते कमजोर असतात. मी कृती करतो अरे मी कमजोर नाही. आता माझ्याकडे गावचं पद असो अथवा नसो आपली भेट मात्र होत जाईल अगदी वरच्यावर. तो बघ पाणी दादा इकडेच येतोय ग. आज पण खूप पॅन्ट दिसतोय. हो सावकाशाच्या साडीने ढकलेल तो आपल्याला. आपण गुपची प्रकार बघूया काय म्हणू नको त्याला. नाहीतर काढला म्हणून टाईट काय तो आपला. हो हो चल पटकन. काय गं वापरायला? तुम्हाला हाकी मारायची पद्धत आहे की नाही? अरे तोंडाकडे बघा ना घोडत होता. अरे रोज विचारपूस करत ना आज काय झालंय ना? पांड्या दादा अहो पांड्या दादा. कोण आहे? हलताव काय? हलताव हा? अगं मी कुठं हलतोय? ती भया मला हलवते. आता ती बया कोण? आज तुम्हाला भयान नाही. अरे ती भांडायची ती चढली ना माझ्यावर आता. पूर्ण तावा घेतला शरीराचा म्हणून मी एवढा हलतोय. आपण जास्त नाही हा फक्त 5च मारले. 5ची कशाला 50ची मारायची म्हणजे लोलच पडत आला असतात नाही का ग? तुम्ही पण ना लय चवाटगिरी करता. हो म्हणजे काय तरी सांगू मुद्दा आज पण बोलायला टिकली. हो अगदी परपरीत झाली. कारवान टाका पाहिजे काय? अगे पोरी थांबा. अरे जरा बोला माझ्याशी. गेल्या आपण गेल्या. अरे थोडीशी घेतली घ्या बऱ्याच विचारपूस करतात. पण तुम्हाला सांगतो मी या लोकांना कधी पण घेत नाही. माझा टाइम ठरलेला आहे. संध्याकाळचे 6 वाजले की आपली हालचाल सुरू. मग काय मला भोग नाही. मग जाऊन थोडीशी घ्यायची. बघत वाटे जर कोणी बघितलं की यांची झाली सुरुवात. पांडे भाऊजी एवढा हलताव का? मी काय यांना जात येत नाही. हे आमचं रोजच आहे. म्हणून ते थोडीशी किक मारतो. आई देवा किती रे काम करायचं. देवा पोटात दारू गेली की लय बरं वाटत. नाही तर त्या बायकोची काटतात त्या म्हातारची काटतात. आणि ती पोरा पप्पा 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 कुठे पैसे आणून द्यायचं वासड्यांना. मेल रोज त्यांना खायला आणतं पकोई कोर तरी पण त्यांना सूद नाही. पांड्या आता निघायला हवा. नाही तर बायको घरात घ्यायची नाही. चला आता ओटी ओटी गोपाळ. आता ह्यो पण मामा म्हणायचा आपण 25 मारून आलं वाटतं. आपला गाव पण दिसतंय. अरे कोण आहेस कोण रे तू?
अरे दिसतं तू शिकले सवरलेला पण आहेस कोण? अरे पांड्या तुम्हाला ओळखलं नाही? अरे नाही ओळखलं रे देवट्या. पण तुला कुठं बघितल्यासारखं वाटतं. अरे मी याच गावातला, पण तू मला कसा ओळखणार? तुला आता खूप चढलंय ना, म्हणून तू मला आता ओळखत नाही. तुला आता 2 दिसत असतील. अरे हे माझं सोड रे, हे माझं नेहमीच आहे. पण तू का असं हलतो? कोण हलतोय? हा माझ्यापेक्षा जास्त तू हलतोस. मग मी 2 पायावर एकदम ठाम उभा आहे. बघ हलतोय मी? नाही मी हलतोय मी? नाही मी हलतोय. आता तू उभं राहून दाखव बघू. मी? हा मी? हा मला चलेल. अरे मी 2 गाय एका पायावरून दाखवेन. दाखव बघू. आबा आबा आबा. अरे धडपडला की राय. अरे मी कुठं धडपडतोय? ती बया मला ढकलतोय. बया? अरे ते म्हणजे दारू. मला रातांना आलाय ना काय? कोण ढकलतोय तुला? अरे ते दारू. अरे तुला सांगू, रोज या वाटेतून आम्ही दोघं बोलत येतात. दोघं? तुला कातवाडीची भास्कर नाही रे सोबत? असला आपण पडतच नाही. अरे तुझा कुठला ब्रँड आहे रे? अरे तुला काय सांगू, मी हल्लीच पियाला सुरुवात केले. हल्ली? तेव्हा असं पांगा झालास रे? वसाडा मला. अरे पांड्या दादा, आज तू खूपच प्यायला दिसतोस. आणि हा कोण? काय माहित कुठनं आलाय? दमन झाला काय रे? तू बापू मास्तरांचा तेजस ना, बँक मॅनेजर? मला कसं समजलं? हो मी बापू मास्तरांचा मुलगा तेजस. बापू मास्तरांचा मुलगा तू? अरे वासाड्या, मंगापासून ओळख दाखवलेस ना. अरे काय रे तुझी अवस्था? अरे बापू मास्तर कुठं आणि तू कुठं? अरे तुमच्या बरं आम्ही बरं. अरे शिकले सवरलेला माणसं तुम्ही नाशी टाकलं पण दारीला. अरे तो तुमच्या एवढा मोठा खाकरात टाकात पाहिजे. अरे पांड्या दादा, माणूस दारूच्या आहारी का जातो? बाबा आपल्याला माहिती नाही तर त्यालाच जाऊन विचार. आपल्याला अरे. काहीच संबंध नाही. परिस्थिती पुढे हरतो माणूस, म्हणून दारूच्या आहारी जातो. तुम्ही दारू पिता तोपर्यंत ठीक आहे, पण एकदा तुम्हाला दारू प्यायला लागली की तुमच्या आयुष्याची विल्हेवाट लागायला सुरुवात होते. संपूर्ण कुटुंबाची वादात सुरू होते. म्हणून सांगतो, सोडा हे जीव घेणे व्यसन. काय बोलतोय? आणि मला एका गोष्टीचा प्रश्न पडतोय, अरे तुला याआधी कधी दारूला स्पर्श करताना देखील पाहिलं नव्हता. शिवाय बापू मास्तरांचा आदर्श संपूर्ण गावाला घ्यावा लागतो. आणि अशा शुद्ध व्यक्तीचा मुलगा व्यसनाधीनतेकडे कमाल आहे रे. अरे आदित्य, काय सांगू तुला माझी कर्म कहाणी. का? असं काय झालं तेजस, ज्यामुळे तुला हा मार्ग पत्करावा लागला? अरे माझी नोकरी गेली रे, सस्पेंड केलंय मला. आणि त्या टेन्शन मध्ये मी दारू प्यायलोय. पण का? एका सज्जन माणसाच्या मुलाला सस्पेंड करण्याचं कारण काय समजत नाही पांड्या. तेजस, असं काय झालं ते सांग आज. मी काल ऑफिसला गेलो, बॅग उघडली, पेन काढलं, खुर्चीवर बसून फाईल चालू लागलो. अर्धा तास काम केलं असेल नसेल, त्यात ऑफिसर लोकांची सरप्राईज चेकिंग झाली. आणि त्यात 50,000 रुपयांची अफरातफर आढळून आली. पोलिसांकडून बँकेला ताबडतोब वेढा घालण्यात आला. ऑफिस मधल्या सर्वांच्या बॅगा चेकअप करण्यात आल्या. आणि माझ्या बॅगेत 50,000 रुपये सापडले. नाही, हे असलं कृत्य तुझ्या हातून होणे शक्य नाही. हे कोणा दुष्टाचं कटकारस्थान असणार. अरे आदित्य, अरे आपला बापू माणसांचा मुलगा या, मी काय ओळखत नाही का? अरे चल
हा चोरी करू शकतच नाही. आपला विश्वासच बसत नाही. पांड्या, अरे पांड्या, आज हारलोय रे. कुण्या बदमाशानं माझ्या जीवनाचा नाश करायचा ठरवलाय. माझे वडील या गावचे आदर्श शिक्षक आहेत. तालुक्यात त्यांना मान आहे आणि त्यांचा मुलगा व्यसनाधींकडे वळेल हा त्यांना जर वार्ता कळली तर त्यांच्या मनाला खूप यातना होतील. हे मला कुठे पटत नाही. कसं तोंड दाखवू त्यांना. मी काय म्हणतो तेजस, तुझं याआधी कोणाशी वाद भांडण वगैरे झालं होतं का? हा, या 15 दिवसा अगोदर आमच्या कॉलेजच्या मित्रांनी गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवला होता. त्या प्रसंगी त्या मगरूर आणि घमंडी अविनाश सोबत माझं भांडण झालं होतं. बस हा एकच पॉइंट पुरेसा आहे. तुला बर्बाद करण्याचं स्वप्न पाहणारा दुसरा कोणी नसून तो हरामखोर अविनाशच आहे. हे आलंय माझ्या लक्षात. तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. मी या संपूर्ण गोष्टीचा छडा लागेल. पण एक सांगतो तेजस, तू दारू पिऊन फार मोठी चूक केली आहेस. मग काय करू आदित्य, माझ्याकडे काही मार्गच नव्हता. अरे तुला सांगतो, स्वतःपेक्षा जास्त नोकरीवर आणि बँकेवर प्रेम केलं. देवापेक्षा इमान श्रेष्ठ मानलं. पण वाटलं नव्हतं की हा बेईमान कलंक माझ्या माथ्यावर आहे. पण तुला सांगतो, ज्याने कोणी हा कलंक माझ्या मशिबी लावलाय त्याला मी सोडणार नाही. अरे दुसऱ्याचं चांगलं पावत नाही अशी थोडी तुटकी माणसं आहेत. हे तर आहेच म्हणा, पण मी काय म्हणतो, बापू मास्तरांना हे सर्व सहन होणार नाही. उगीच वेगळाच प्रसंग उभा राहील. पांड्या, तू याला तुझ्या घरी घेऊन जा. मी राधाला भेटून येतो. तोपर्यंत तू याला तुझ्या घरीच ठेव. मग मी स्वतः याला याच्या घरी घेऊन जाईल. बापू मास्तरांची समजूत काढेल. बरं बाबा, तू जा राजाला भेटायला. मी याला माझ्या घरी घेऊन जातो. तर रे माझ्या घरी जाऊ. आता काय घाबरत कारण नाही. अरे आधीच सरकार दिलदार माणूस तिच्या पाठीशी आहे. पांड्या, आज पहिल्यांदा कुणीतरी माझ्या परिस्थितीची काळजी घेतली आहे. आदित्य, आभार मानतो तुझे. अरे आभार कसले मानतोस? जा, तू याच्या घरी जा. मी राधाला भेटून येईपर्यंत तू थांब तिथे. चल, येतो मी. जा सावकाश जा. कुठल्या खालीत घुसू नको. चल रे माझ्या घरी जाऊ. उशीर करू नको. बॅगेंगा गाठला असता. सोबत चल. आलो रे. राधा, अगे राधा, कुठे गेली? बहुतेक घरात नसेल, बाहेर गेली असेल. जाऊ दे, थोडा वेळ वाट पाहतो. अरे आदित्य, तू केव्हा आलास? अगं झाला थोडा वेळ, बस. आणि काय रे, कुठे काय बोलतास? इतके दिवस आला नाही तिकडे. अगं इतके दिवस कुठे? अगं 4 ते 5 दिवस आलो नसेल, बस. हो, मग ते काय कमी झाले का? अगं 5 दिवसांनी का होईना पण आलो ना. तू महिन्याभरात एकदाही फिरत नाहीस आमच्याकडे. अरे हो बाबा, थोडं कामात होते मी. मग मी 4-5 दिवस कामात असू शकत नाही का? बरं बाबा, सॉरी. मग आज कसं काय येणं झालं आपलं? मला सांग, मी इथे काय येतो? एकतर तुला माझी आठवण आल्यावर माझ्याशी गप्पा मारायला येतोस, नाहीतर माझ्याकडे काही काम असल्यावर येतोस. राधा, अगं आठवणीत तर तशी असतेसच तू माझ्या. पण आज मी इथे गप्पा मारायला आलो नाही. माझ्या आयुष्यातील एका महत्वाच्या निर्णयावर तुझ्याशी अगदी हक्काने बोलायला आलो. अरे मग बोल ना, तेवढा हक्क आला तुला. जा तू आधी फ्रेश होऊन ये. आताच आली आहेस ना? अरे ठीक आहे, इथेच मैत्रिणीकडे गेले होते. तू बोल. राधा, अगं माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. अरे वा, अभिनंदन. मग कोण आहे ती भाग्यवान? अजून ठरले नाही, पण घरच्यांनी खूप मनावर घेतलंय. तू घेतलायस की नाही अजून मनावर? नाही, का? मला तुझी मदत हवी. माझी? अरे मी काय मदत करणार आहे तुला? तुझ्या आई बाबा आहेत, भाऊ बहीण आहेत, तुला छानशी मुलगी पाहतील बघ. तरी सुद्धा मला तुझीच मदत हवी आहे. बरं बाबा, करते तुला मदत. सांग, कशी मुलगी हवी आहे तुला?
माझ्यासारखी अगं तुझ्यासारखी नाही, तूच. मी हो तूच. आदित्य वेडा झालास का? अरे सिरियस टॉपिक वर तुला मस्करी कसली सुचते? राधा, अगं मी मस्करी करत नाही, आईच्या पण मनात आहे. तिनेच मला तुला विचारण्यासाठी सांगितलंय. खरं तर तीच येणार होती तुझ्या आत्या आणि बाबांना भेटायला, पण मीच म्हणालो आधी राधाशी बोलून बघतो, तिच्या काय म्हणत आहे ते पाहतो. राधा, अगं काय झालं? शांत का झालीस तू? नाही कळतंय रे का? मी काय बोलावं. माझा तुला राग आला का? नाही रे, पण तू माझा एक चांगला मित्र आहेस ना, या पलीकडे मला काहीच माहित नाही. राधा, अगं तुझा हा मित्र पुढेही तसंच राहील, हे तुला मी प्रॉमिस करतो. अगं लग्न झालं तरी आपली माहिती तशीच राहील, हे तुला मी प्रॉमिस करतो. आदित्य, अरे मित्र म्हणूनच राहणार आहे, माझा छान मित्र. अरे कोणालाही हेवा वाटेल ना अशी आपली मैत्री आहे. त्या मैत्रीमध्ये मला दुसरं कुठलंच नातं नकोय रे. ओके राधा, अगं काहीही प्रॉब्लेम नाही. आय एम सॉरी. रागवलास का? अगं नाही ग, वेडी आहेस का तू? अगं घरी विषय सुरू होता, शिवाय आपली मैत्री घरच्यांना सुद्धा माहीत होती, म्हणून एकदा विचारावं असं वाटलं बस. कदाचित तुझ्याही मनात असतं तर विचारणं योग्य वाटलं असतं ना. मी तुला चुकीचं म्हणत नाही रे. तू विचारलंस ना ते योग्यच केलं. पण तू माझा एक मित्र आहेस ना, या पलीकडे मी कधीच तुझा विचार केला नाही रे. मग कोणा दुसऱ्याचा विचार करतेस का? दादा, अगं वाईट वाटून नको घेऊ. माफ कर आदित्य मला. अरे काय करू रे मी? आपली इतकी छान मैत्री नव्हती रे. त्या आधीपासूनच अनिरुद्ध मला आवडतो. अगं मग ठीक आहे ना, चांगलाच विचार आहे तुझा. शिवाय अनिरुद्ध सुद्धा आपला बालपणीचा मित्र आहे. राधा, अगं तुझा निर्णय मला आवडला. खरंच खूप लकी आहे हा अनिरुद्ध. आता माझा राग येतोय ना रे तुला? स्वतःची समजूत काढतोयस ना? आता कसं समजावं तुला? अगं खरंच मला आनंद झाला आहे. अनिरुद्ध, माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना? खूप गरज आहे मला तुझी. अगं राधा, मी कायम तुझ्या बरोबर असेल. आणि काय प्लीज आधी रडणं थांबव, नाहीतर मी तुला लग्नाचं विचारलं त्याबद्दल मला वाईट वाटेल. आदित्य, राधा, अगं काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे? तुला दिसत नाहीये का? आणि तू होतोस कोण रे विचारणारा? हेच सांगायला आलो आहे. काय गरज नाही हे सांगायची? 2 दिवसापूर्वीच तुझा भाऊ इथे घर बघून गेलाय सगळं. अगं त्याचा जाब विचारायला आलो आहे मी. लाज वाटत नाही पुन्हा इथे जाब विचारायला म्हणून सांगायला? अगं न येऊ कसं चालेल? तुला घेऊन जायला तरी यावंच लागेल ना. निर्लज्ज माणसं. राधा, अगं काय झालंय तुझं? अरे यांच्याशी कोणत्या भाषेत बोलायचं ते मला चांगलंच माहिती. जा तू आज जा. अरे शहाण्या, हरामखोर. ये. राधा पण वाटली तुला? तिच्याविषयी काहीही बोलशील? आज तुला समजावतो आहे, अवकातीत राहायचं समजलं? शहाण्या, माझ्या गळ्यात हात टाकून तू केवढी मोठी चूक केली याची जरा कल्पना कर. आज फक्त तुझा गळा पकडला आहे. राधाला त्रास दिलास ना तर हाच गळा चिरायला मागे पुढे बघणार नाही. आणि मी फक्त बघत नाही असं वाटतं तुला? अरे आमच्या खानदानाचा इतिहास माहिती नसेल ना तर एकदा माहिती करून घे. अरे मलाच काय अख्ख्या गावाला माहित आहे. आणि त्याच भ्रमत राहशील ना तर कर्माने मरशील. कारण तुमच्या दादागिरीला तर कोणी बी कळणार नाही. आदित्य, तुला पुन्हा एकदा सांगतो, माझ्या वाटेला जायचं शहाणपणा करू नकोस. त्याचे परिणाम चांगले होणार नाही. अरे परिणामांची भीती ज्यांना सांग जे तुझ्या कुत्र्याच्या मुकण्याला घाबरतात. पण मी अंगावर येणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणाऱ्यांपैकी एक आहे. त्यामुळे माझ्यापासून सावध राहायचं. खेळाला सुरुवात झाली असं समजतो मी. सुरुवात तू केली आहे पण त्याचा शेवट मी करणार आहे. अरे ज्याला तू खेळ समजतोस ना त्याला मी माझं कर्तव्य समजतो. हे घर, माझ्या जीवाभावाची माणसं हे माझं जग आहे. आणि या जगाचं रक्षण करणं मी माझं कर्तव्य समजतो. या तुझ्या जगातून
राधाला तू वेगळी कर, मग तुझ्यात आणि माझ्यात कसली दुश्मनी राहणार नाही. अरे मैत्रीसाठी कधी जीवाला जीव देणारी आणि वेळ प्रसंगी जीव घेणारी माणसं पाहिली आहेस का? यापैकीच मी एक आहे. अरे मग कर्माने मर. राधापर्यंत जाणाऱ्या वाटेत जो कोणी अडवाईल तो माझा शिकार होईल. कारण माझं ठरलं आहे आणि एकदा का माझं ठरलं की त्यामध्ये बदल करायचं झालं माझा बाप पण करत नाही. त्यास न केलेल्या घाटाचे परिणाम आज तो बाप भोगतोय. कधी 5 मिनिटं वेळ काढून आपल्या बापाजवळ बसा आणि त्यांना विचारा काय वाटतं ते. मग तुम्हाला कळेल ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्या आई वडिलांना तुमच्या अशा वागण्याचा किती त्रास होत होते ते. अरे याचा विचार तू करू नकोस. तू फक्त तुझा विचार कर. कारण माझ्या वाट्याला जाऊन तू संकट ओढवून घेतलाय. संकट आणि तू छाट. अरे माझे बाबा मला नेहमी सांगतात तर शांततेने जगायचं असेल ना तर वेड्यांच्यात वेड व्हायचं आणि शाळांच्यात शांत राहायचं. पण एखाद्या अतिशहाणाने शांत राहू दिलं नाही ना तर त्याचा थोबाड उडायचं. अरे हे जाऊन तुझ्या थेरड्या आता बाप भगवान आहे. आमच्याच बापाला मुलं सांगत नाही. हे जे सांगतात तेच आम्ही ऐकतो. चल हट. ही एक तुझा एक आता कल्पन बघूया तुझा भगवान तुझ्यावर किती कृपा तुझी करते. धाव ताकद हार नको माणूस. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. तुझा वाद माझ्या बरोबर आहे. माझ्या घरच्यांना मध्ये आणलंस ना तर तुम्हा दोघा भावांना घरात घुसून मारेल. अहो आदित्य आला होता. हो का? काय म्हणत होता? तू बोललीस का त्याच्याशी? नाही, तशी काही संधी मिळाली नाही. पण तो राधाशी बोलत होता. तिने तिला लग्नासाठी मागणी घातली पण तिने नकार दिला. का? अनिरुद्धला नकार का दिला? तिला अनिरुद्ध आवडतो. का? हो, काल तसं बोलताना ऐकलं आहे मी. मला कळतंय राधाचा निर्णय खूप चुकीचा आहे पण मी बोलेल तिच्याशी. तिला जर अनिरुद्ध आवडत असेल तर यात चुकीचं काय आहे? म्हणजे अगं आपली पोर आपल्याच घरात राहील. तुम्हाला पटतंय हे? हो. काल तिचा निर्णय कळाल्यावर तुम्हाला काय वाटेल या चिंतेत होते मी कालपासून. आता चिंता मिटली ना? हो, अगदी निर्धास्त झाले मी आता. आज अनिरुद्ध येतोच आहे तर बोलू आपण तिच्याशी. हो. दोन्ही पोरांची लग्न झाली की एकदाच लग्नाचा वाढ उडवून देऊ. हो उडवा उडवा लग्नाचा भार उडवा तात्या. पण या भांड्याला विसरायचं नाही. पडेल ते काम करणारा माणूस आहे ह्यो. दिवसा पडेल ते काम करायचं आणि संध्याकाळी पडत पडत यायचं त्याचं काय? बघितलं तात्यानं काकूने कसा पक्षाच्या जागा भिबो टेकलं तो. तुझ्या तोंडावर टेकलं पाहिजे म्हणजे प्यायचं कमी करशील. अगं अशी काय गं करतेस का? कुठे एवढी कुठे मी हवं तर विचार तात्यांना. हे नालायका, मी असतो का रे तुझ्या बरोबर? मग चला येतेशी तुम्ही बघाल पण आणि थोडी घ्याल पण. ती हातातली कुणाड दिसते ना घाले तुला डोक्यात. अगं गंमत करते तू. गंमत कसली? पान सुपारी खाता तोपर्यंत ठीक आहे. नाही ते व्यसन नाही टाळून घ्यायचं अंगाला. हा बघा काय तर. अगं काकू तो काही व्यसन नाही. टॉनिक आहे टॉनिक. आला मोठा टॉनिक वाला. चुप. काकूला काहीच खरंच वाटत नाही. आता मला सांग मी दिवसभर काम करून कसा असतो? अगदी थकलेला म्हणजे मेल्यागत. पण एकदा का सकू पोटात गेली तो कुणाच्या आई बहिणी काढायला मोकला. कुणाची हिंमतच नाही आपल्या पुढे यायची. हवं तर विचार तात्यांना. हो हो. अरे मीच का? सर्वच लोक घाबरतात तुला. बघितलंच काकू दारूची पावर. पण घ्याला घालून देईन वरवरची. तुला लाज नाही वाटत माझ्याशी असं बोलताना? अगं घेतलीस की तात्यान जमलं देशी. गप्प बस. तुला बोलवलं कशाला रे? मला का माहित तुम्ही बोललो गुराड घेऊन या. मी आलो. तेच ते त्या दिवशी झाड तोडून गेला त्याची फाटी कोण फोडणार रे? मी पांड्या पाटील दुसरा ऐकून गावात फाटी फोडणारा. तेच सांगतोय मी. त्या तोडलेल्या झाडाच्या जागी दुसरं झाड लावायचं आहे. आणून ठेवलं आज ते पण लाव. आणि हो, झाडे तोडायचे मनावर घेता, झाडे लावायचे काही मनावर घेऊ नका. हा काय आता घेतला मनावर. तुझा उठ. काकू
जरा चायचा जोड आणतेस का बाई? आधी कामाला लाग जा, मग देते चहा आणून. आता जायलाच हवा, नाही तर का माझा खरा नाही. काको मगाशी बोलला त्याचा मनाव घेवा आता. आता जातोस का? आता चालला मी. अरे देवा, आत्या, अगं हा पाठवला तर काय बडबड करतोय? अगं असाच बडबडा आहे तो, जाऊ दे. तरीच मला आमची राधाबाई तू कशी बोलली ना. आता थांबून चालायला नाही, येताना जरा चाय घेऊन ये. हो, आणि त्या बटाची कोण पण आण. पांढऱ्याला त्या पण एकदमच आहे. राधा, हा बाबा, इकडे बस. काय झालं बाबा? काही नाही, आम्ही तुझ्या लग्नाचा विचार करतोय. तुझी तयारी आहे ना? अगं मुलगा आवडेल तुला. काय झालं? अगं बोलच का नाहीस? तुला पटत नाही का? नाही, काही नाही बाबा, तसं काही नाही. मग जे बोलतस त्याला मन साथ देत नाही बेटा. खरंच तसं काही नाहीये बाबा. तुम्ही म्हणाल तसं. मग अनिरुद्ध आवडत नाही का तुला? बाबा, लव यू बाबा, लबाड. अगं मनातलं काही कळू देत नव्हतीस ना. तसं काही नाहीये. सुमित्रा, अगं अनिरुद्धाचं नाव काढतात पोर कशी लाजली बघ. आधी ओसडून मागं. काहीच कळू देत नव्हती की मला अनिरुद्ध आवडते ते. आई बाबा हे अनन्या. अनन्या, हो, मी अनन्या, अनिरुद्धची बायको. हा अनिरुद्धची बायको. अनिरुद्धाची बायको. अनिरुद्ध, तू सांगितलं नाहीस का यांना आपल्याबद्दल काही? तू चला आराम कर, आपण बोलू नंतर. राधा, अगं ए राधा, आनंदाला आत घेऊन जा. हा अनिरुद्ध, आलो बॅग ठेव. अहो तुम्ही तरी विचारा काय चाललंय हे. सुमित्रा, तू थांब. तू आता झालास, आपण बोलू नंतर. अहो नंतर कधी, आत्ताच बोलायला हवं. अनिरुद्ध, काय चाललंय हे? अरे तुला काय विचारते मी, काय होतं हे? सुमित्रा, तू थांब जरा. थांब, तू काहीच बोलू नकोस. अहो काहीच कसं बोलू नको मी. हा एका मुलीला आपल्या घरी घेऊन आला आहे आणि ती मुलगी याला नवरा मानतीये. तिच्या गळ्यात साधं मंगळसूत्र सुद्धा नाहीये, शिवाय गरोदर आहे ती. याचा काय अर्थ समजावा आम्ही? आमच्या अनिरुद्धाने असं वागावं हे पटतं तुम्हाला? सुमित्रा, तुझा त्रास समजते मला, पण जरा तू आता शांत बस. ये बस इथे बस. अनिरुद्ध, का रे? अरे शांत का? तुझ्या आई तुला काही विचारते आहे ना? तू बोलत का नाही? अरे लग्न झालंय का? त्या मुलीने तुझी बायको अशी ओळख करून का दिली? लग्न केलंय का तुम्ही? नाही. का लग्न केलं नाही आणि लग्न आधी हे सगळं? आता कसा वागू शकतोस रे तू अनिरुद्ध? अरे काय करून बसलास रे हे अनिरुद्ध तू? छे. अरे का लग्न केलंच नाही? गरज वाटली नाही बाबा. गरज वाटली नाही? अरे
अरे लग्न म्हणजे पवित्र बंधन आणि त्या बंधनाचं प्रतीक मंगळसूत्र असतं. लग्नाआधी कुठल्याही मुलीला घरी घेऊन यायची पद्धत नाही आपल्या. तुमच्या नात्याचा समाज तरी कसा स्वीकार करेल सांग, आणि आम्ही तरी कसा स्वीकार करावा तुमच्या नात्याचा. अरे आपल्या गाव बापाच्या तोंडाला काळवा पास करा कृत्य घडलं तुझ्या हातून. तुझ्या बापाचा तरी समाज कसा स्वीकार करेल सांग आम्हाला. अरे आपल्या गावचा आदर्श मुलगा तू. अरे काय लोक म्हणतील तुला, कोणता आदर्श घ्यायचा तुझा त्या पाठच्या पोराने. अरे काय करून बसलाच रे ह्या विरुद्ध. याला सांगा आत्ताच्या आत्ता जा आणि मंदिरात जाऊन लग्न करू दे म्हणावं. मला इथे- यांच्या अशा फालतू विचारांना आणि याच्या नात्याला माझ्या घरात फारा नाही. मला तेच वाटतं या विरुद्ध. तू आता जाऊन लग्न करून द्यावं. अरे मी काय म्हणतोय, तुला ऐकायला आलं नाही का? तुला ऐकायचं नसेल तर तिला घ्या आणि चालतं हो इथून. आई काय झालं, का मला बाहेर जायला सांगताय आणि कुठे जाणार आहोत आम्ही? कुठेही जा पण इथून निघा. आमच्या संस्काराने तर माती खाल्लीच आहे, पण तुझं काय ग? तुला सुद्धा लाज नाही वाटली असलं घाणेरडं कृत्य करताना? का झालं कसं झालं नाही माहित मला, पण आमच्याकडनं चूक झाली आणि ती मान्य आहे आम्हाला. माझा अनिरुद्धवर खूप विश्वास आहे. अनिरुद्ध खूप चांगला मुलगा आहे हो. इतका अंधविश्वास कुणावर टाकू नये कोणी. अगं एखाद्या पुरुषाने एखाद्या मुलीची स्तुती केली तर त्याचा आनंद साजरा करायचा नाही तर सावध होण्याची वेळ असते. अगं तुलाही सावध होता व्हायला पाहिजे होतं पुरी. बाबा वेळ चुकते, आमची पद्धतही चुकते कळतंय हो मला, पण आम्ही लवकरच लग्न करू. कधी आमच्या अगोदरचा दिंडवडा निघाल्यावरती नाही नाही असं काही नाही होणार. आम्ही लवकरच लग्न करू. अगं आधीच फार उशीर झालाय, हे कसं लक्षात येत नाहीये तुझ्या? कळतंय हो आई मला, पण मी सगळी तयारी केली. अहो मंगळसूत्र सुद्धा आहे माझ्याकडे. ते आता फक्त अनिरुद्धने माझ्या गळ्यात घातलं की बस. अरे अनिरुद्ध सांग ना त्यांना आपण लग्न करतोय ते. अरे बोल त्यांना म्हणजे त्यांना खात्री तरी पटेल. अरे सांग काहीतरी त्यांना. तुला फ्रेश होऊन आराम काय सांगितलं होतं ना? अगं डॉक्टरने काय सांगितलंय माहिती आहे ना? काळजी घ्यायची आहे स्वतःची आणि बाळाची. अगं जगाची काळजी करायला आणि त्याला सहन करायला मी आहे ना. तू चला आणि आराम कर. अरे पण मी काय बोलतेय, काय लग्न करत नाहीयेस तू माझ्याशी? अगं पुन्हा तेच, किती विचार करतेस तू? आता विचार नाही तर काळजी वाटते मला. अनन्या, अनन्याला आता आरामाची गरज आहे. पहिले 5 महिने डॉक्टरने तिची काळजी घ्यायला सांगितली आहे. आता तिला 3रा महिना सुरू आहे. तेव्हा माणूस म्हणून आपण तेवढं करू शकतो ना. बाकी काय चुकीचं काय बरोबर याचं गणित सोडवू नंतर. मला माहित आहे माझ्या वागण्यात तुला प्रचंड त्रास होत आहे. मला हेही माहिती आहे की आई वडिलांची मन विशाल असतात. हे नेहमी आपल्या मुलांना पंखाखाली घेतात. मुलांच्या कर्तृत्वाने त्यांचं मन भरून येतं, पण त्याच मुलाच्या हातून जर काही चुकीचं घडलं तर त्यांना माफ करण्या इतकं त्यांचं मन मोठं होतं. त्रास आपल्याला कशाचा तो माहित आहे? हा समाज काय म्हणेल, हा गाव काय म्हणेल, ही आली काय म्हणेल. अशा अनेक संकटांना मात देऊन ती आपली लोक आपल्याला बोटं दाखवतात. अरे लोक बोलतील, बोलत राहतील. लोकांना नातेवाईकांना दोष देऊन तो आता बरोबर आहे हे सिद्ध होत नाही ना रे. मी स्वतःला सिद्ध करत नाही बाबा. जेव्हा आपल्या माणसाच्या मागे आपलं कुटुंब उभं असतं तेव्हा दुनियाशी लढण्याचं बळ प्राप्त होतं. तुला पाठीशी घालायला तू खूप मोठा पराक्रमच गाजून आलायस ना बाबा. आई, अगं बरोबर आहे तुझं. आई बाप नेहमीच बरोबर असतात. या क्षणाला तुम्ही माझ्यामुळे दुःखी आहात याचं प्रायश्चित्त करेन मी. आता फक्त एवढेच बोलेन, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे त्याबद्दल मला माफ कर आई. माफ कर, माफ कर आई. राधा, अगं अशीच शांत राहणार आहेस का? अगं हे आयुष्य आहे, इथे सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत.
माझं छत्र हरवलं. अरे तेव्हापासून आतापर्यंत आयुष्याशी तडजोडच करत आले ना मी. अगं सगळंच जर मनासारखं झालं असतं तर सुख आणि दुःख यातील फरक कसा कळला असता? अरे सुख दुःखाची गोळाबेरीज करायला एखाद्याच्या वाटेला दुःख तरी किती आलं. तरी देवाने एक मेहरबानीच केली माझ्यावर. आई बाबाच्या रूपात आत्या आणि बाबा दिलेत. अरे त्याने तर स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं मला, कधीच काही कमी पडू दिलं नाही. पण स्वतःच्या आई वडिलांसारखं त्यांच्याकडे हट्ट करू शकत नव्हते ना रे. ना कधी मनात बोलता आलं. सतत आश्रित असल्याची जाणीव होत होती. आणि आता तर परखेपणाची जाणीव होती आहे. राधा, तू का असा विचार करतेस? विचार नाही करत आहे. येत आहेत मनात विचार. जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल ना तर खरं प्रेम करून पाहावं. आणि ते मी केलंय. तू सुद्धा केलंयस ना रे. माझ्यामुळे तुला त्रास होतोय आणि मला स्वतःचाच. राधा, अगं तुझ्यामुळे मला कोणताही त्रास होत नाही. अगं आपली मैत्री स्वार्थ नाही, सुख पाहते. अरे पण ते नशिबात असायला नको का? राधा, अगं नशिबात नसणाऱ्या गोष्टी आपल्या नसतात. मान्य आहे, अनिरुद्धने असं वागायला नको हवं होतं. त्याच्या अशा वागण्याचा सर्वांनाच त्रास होतो आहे. त्याच्या वागण्याचा मला त्रास होतोय असं मला नाही म्हणता येणार. कारण त्याचं आयुष्य आहे ना. त्याने कसं जगावं, कोणाबरोबर राहावं हा त्याचा अधिकार आहे. फक्त मी त्याला ना गृहीत धरायला नको होतं. आपण एखाद्याला गृहीत धरतो ना, हाच आपला मूर्खपणा असतो. राधा, अगं कुठेतरी तुलाही वाटलं असेल ना की अनिरुद्ध सुद्धा तुझाच विचार करतो, म्हणून तू त्याच्या प्रेमात पडलीस ना? माहित नाही तो माझ्याबद्दल काय विचार करत होता, पण मी त्याच्याबद्दल काय विचार करत होते ना ही एक गोष्ट पुरेशी होती रे त्याच्या प्रेमात पडण्यासाठी. फक्त याला एक तर्फी प्रेम म्हणतात ना, हे कळायला थोडा उशीरच झाला. अगं राधा, कळायला नाही, तू विचारायला उशीर केलास. तसंही असेल कदाचित. आयुष्यात नसलेल्या गोष्टींचा विचार करायला सर्वात जास्त उशीर होतो. जाऊ दे, आता कशावर चर्चा नकोय मला. राधा, तू असं करतेस का? तू माझ्या घरी येतेस का? अगं आईशी बोलून बरं वाटेल तुला. नाही, कुठेही जायची इच्छा नाही रे माझी. अगं असं काय करतेस? चल ना, मी सांगतो म्हणून माझ्यासाठी. ठीक आहे, येईन मी नंतर. ठीक आहे राधा, काळजी घ्या स्वतःची. मी येतो. चल बाय. नमस्कार तात्या. अरे आदित्य, ये बस ना. निघालास का? तात्या, खूप वेळ झालाय. पुन्हा भेटीन केव्हा तरी. येतो मी. ठीक आहे. बरं, तुझ्या बाबाला सांग मी येईन का ना भेटायला. ठीक आहे, सांगतो मी. येतो बा. राधा, अगं आत्याच काय करते? डोकं दुखतंय ना म्हणून गोळी घेऊन झोपली आहे ती. आणि ती दोघं चेकअपसाठी हॉस्पिटलला गेले आहेत ते. थांबा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. ठीक आहे. चहा आणू का? नको. ठीक. नमस्कार दादा, नमस्कार.
अहो गावची प्रतीची माणसं तुम्ही. अहो तुम्हाला तर उपरापासून नमस्कार केला पाहिजे. आपला मुलगा गावचा आदर्श म्हणून छाती फुकून सांगायचं लोकांना, पण त्या तुमच्या आदर्शाने भलता आदर्श घातला. तुमच्या प्रतिष्ठा कलंक लावला. जखमेवर मीठ चोळा आला हे कळतंय मला. फक्त कलू बसून झाले तात्या, म्हणायला पाहिजे ना. अहो आमच्या आई वडिलांचे संस्कार काढला होता तुम्ही. या आठवतं हे का तुम्हाला गाव कुंड म्हणला होता. आता तुम्ही सांगा त्या मुलावर तुम्ही काय सजावट केलं ते. अहो संपूर्ण गावात काय पंचकोशी चर्चा उद्या आलंय तात्या. हे सर्वांची येते ती आता तुमची आली. आता आम्ही बोलणार तुम्ही ऐकणार. जाऊन दिवाळी साजरी कर ना. आता तेच होणार. गावभर तुमच्या द्यायचे फटाके फुटणार. याच तुझ्या विचारसरणीमुळे तुझ्या निवडीला माझा विरोध होता. अहो तुमच्या निवडीचा आम्हाला तेव्हा फरक पडला नाही. आता राहू दिले. मला गावचा निर्णय ऐकावला आला आहे. हे ऐका, गावाने तुमच्या घरावर बहिष्कार टाकला आहे. मला असा गावचा सहकार्य राहणार नाही. ठीक आहे, निर्णय मंजूर आहे मला, पण हा निर्णय मला लेखी स्वरूपात पाहिजे. तू जाऊ शकतोस. एक पर्याय आहे. जर आणि तुला आणि त्या मुलीला या घरातून बाहेर काढलं गाव मात्र निर्णय ह्या मागे घेईल. हे कुठेही जाणार नाही. तुम्ही तुमचा निर्णय घेतात ना, तुम्ही जाऊ शकता. आमच्या झाले बापाची अवस्था खूप भयानक असेल जात्या. तुला जा सांगितलं ना, जातो इथून. घराची अमृत सवठेवा आली तरी मास्क का तो कमी झाला ना तुमचा. हे घेतून तुला बाबांनी जायला सांगितलं ऐकायला आलं नाही का? अरे वा, भीतला जोडा आला. तोंडाला आवाज आला नाही तर तुला आवरायला वेळ नाही लागणार. एक वर मध्ये तुला माहित आहे का मी कोण आहे ते? कोण आहेस रे तू? भाई आहेस या गावचा? हे बघ, तू कोणी असलास ना तरी त्याने मला काही फरक पडत नाही. अरे बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज ऐका कानाची मोठी झाली मी. तू इथे येऊन जर काही बोलणार असशील ना तर ते मी खपावून घेणार नाही. आणि या घराबाबतीत तर मुळीच नाही. तुला आमच्याबद्दल ज्या काही चर्चा करायच्या ना तोंडाला फेस येईपर्यंत त्या तिकडे गावात करायच्या, आमच्या समोर नाही, कळलं? आणि तुझ्या माहितीसाठी सांगते, आमचं लग्न आधीच झालंय. आम्ही आमच्या अंतर्मनाशी लग्न केलंय. अजून काय द्यायचंय तुला? समाज अंतर पण बाहेर पण पाहत नाही. तो पाहतो व्यवस्थित वस्त्र आणि गळ्यात खातीला मंगळसूत्र नावाचा अलंकार. तेही पाहायला मिळेल. तोपर्यंत थोबाड बंद ठेवायचं आणि तू चालू पडायचं. नीच. सुरुवात खूप छान झाली. माझी आजी तर बाकी आहे. अरे काय होताच तू आणि काय झालाच तू. आता या घराच्या कुंडूला फायदा मी घेणार आहे. असा विचार करशील ना तर तुझं आयुष्य कमी करून घेशील. गुन्हेगार आहे तर फक्त माझ्याशी बोल. माझ्या घराला अडचण आणण्याचा प्रयत्न करशील तर फुकाटा करशील. नांदी आली आहे. जेव्हा बाबाई तयारी झाली लाग तयारीला. आता यांच्याशी हाणामाऱ्या करून दुश्मनी बदलायची आहे का तुला? नाही बाबा, हो त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. असं कित्येक जणांना उत्तर देणार आहेस तू? माझ्या खाजगी आयुष्यावर जो जो कोणी बोलेल त्याला त्याच्याच भाषेत उत्तर मिळणार. अरे पण ज्यांना आपण बोलावं नाही असं करावंच का? याचं त्याचं आयुष्य आहे बाबा. त्याला जसा जमेल तसा तो वागेल, पण एखाद्याच्या खाजगी आयुष्यावर याला बोलण्याचा काहीच अधिकार नाही ना बाबा. अरे जे आपल्या संस्कृतीला पायधुळी तुडवतात त्यांना या समाजात वावरण्याचा काहीच अधिकार नाही. समाजाचं जाऊ द्या बाबा, मी ह्या घरात वावरायचं का नाही ते तुम्ही सांगा. अरे दुबला बाप बाहेर मी तुझा, होही बोलू शकत नाही आणि नाही बोलू शकत नाही. अरे पोरांचं पुत्रत्व पाहून आई वडिलांची मान अभिमानाने उंचावते, पण तो अभिमानच आमचा हेरावून टाकलास रे बाबा. अभिमानच हेरावून घेतला. हो नका हो असं बोलू. मी तुझा अपराधी आहे. मला माफ करा बाबा, मला माफ करा बाबा. राधा,
ए बाळा राधा, अगं झोपली नाहीस बाळा तू? रात्रीचे 11 वाजून गेले आहेत, तुला झोपायचं नाही का? मी येते थोड्या वेळाने. तू जाऊन झोप. जास्त विचार करू नकोस बाळा. अगं तुझ्याप्रमाणे आम्ही सुद्धा खूप खुश होतो ग, पण काय करणार, आमचाच कपाळ करंटा निघाला. आम्हाला तरी काय माहिती होतं ग, तो एका मुलीच्या प्रेमात पडेल आणि तिच्याशी वागेल असं. आत्या, अगं नको ना कसले विषय काढूस. त्याच्यावर विचार करायचा सोडून दिलाय मी आता. अगं पण तुला तुझा आता विचार करायला हवा. मला आता माझाही विचार करायचा नाहीये. तू वेडी झाली आहेस का? तुझी ही अवस्था पाहवत नाहीये बाळा आम्हाला. आत्या, अगं तू नको ना जास्त विचार करूस. ठीक आहे का मी? आम्ही विचार केला आहे. उद्याच तुझे बाबा जाणार आहेत आदित्यच्या घरी त्याच्या लग्नाची मागणी करायला. आत्या, अगं हात जोडते मी तुझ्या पुढे. बाबांना सांग नका जाऊ. अगं आदित्य माझा चांगला मित्र आहे आणि तो मला मित्र म्हणूनच हवाय. का मित्राशी लग्न करत नाहीत का? करतात, पण मी नाही करणार. आणि असं कारण मी त्याला सांगितलंय. ठीक आहे, बोलू आपण नंतर. चल जाऊन झोप. चल आता तू जाऊन झोप, मी येते थोड्या वेळाने. अगं रात्रीचे 11 वाजले. आता तू जा. अगं येते थोड्या वेळाने. आई बसू दे तिला थोडा वेळ, मी आहे. थांब दादा, प्लीज बस. नाराज आहेस माझ्यावर? तुझ्यावर का नाराज राहू मी? म्हटली तर फार कारण आहे, नाहीतर काहीच नाही. काहीच कारण नाही. मग शांत काय आहेस? आपल्यांचं वागणं बोलणं जिवारी लागलं ना की माणूस असाच शांत होऊ लागतो. हो, त्यापैकी मी आहे आणि माझं वागणं तुझ्या जिवारी लागलं आहे. माझ्याच नाही, आई आणि आत्या बाबांच्या सुद्धा. तुझ्या जिवारी काय लागलं आहे यावर मला बोलायचं आहे. का लागू नये? मी या घराचा हिस्सा नाही आहे का? दादा, अगं तू या घराचा अविभाज्य घटक आहेस. तू बोलू शकतेस, मला हक्क आहे तुला रागवण्याचा. मला आता कुणावर रागवायचंही नाहीये आणि कुणाशी बोलायचंही नाहीये. जो प्रेम करतो त्याला रागवायचा सुद्धा अधिकार असतो, असा तुलाही आहे. प्रेम करतेस ना माझ्यावर? नाही. दादा, अगं खोटंही तुला नीट बोलता येत नाही. ते कुणी सांगितलं मी तुझ्यावर प्रेम करते म्हणून? तुझ्या डायरीनं पूर्ण वाचली आहे ती मी तुझी डायरी. माझी डायरी माझं काल्पनिक जग आहे. तरी सुद्धा तुझ्या या काल्पनिक जगाविषयी कधी बोलली का नाही? त्याने काय फरक पडला असता? एकतर मला हो म्हणाला असतास, नाहीतर हे अमान्य प्रकरण लपून मला नाही म्हणाला असतास. कदाचित नाही म्हणालो असतो, पण तू प्रेम करतेस हे ऐकून छान वाटलं असतं. अपेक्षित उत्तर नाही म्हणण्यासाठी तुझ्याकडे कारण होतच. बरं झालं ना मी तुला नाही विचारलं ते. माझ्या भावनांचा अवमान होता होता वाचला. मी तुझ्या भावनांचं आव्हान केलं असतं असं वाटतं तुला? हो, एकतर माझ्या भावनांचा अवमान केला असतास, नाहीतर माझ्या भावनांशी खेळला असतास. जसा आता अनन्याच्या भावनांशी खेळतोस ना तसा. तुलाही वाटतं की मी तिच्या भावनांशी खेळतो आहे? अरे मग काय करतोस? अरे लग्न का करत नाहीये? अरे प्रेम करतोस ना तिच्यावर? हे बघ अनिरुद्ध, अरे आधीच तिच्यावर खूप मोठा अन्याय केलायस तू. म्हणून म्हणते, अरे लग्न कर तिच्याशी. काय म्हणते रे मी अनिरुद्ध? कर तिच्याशी लग्न. दादा, आपण नको बोलूया या विषयावर. अरे पण का? अरे खूप प्रेम करते रे ती तुझ्यावर. तूही प्रेम करतेस ना माझ्यावर? राधेचं प्रेम असबळ असतं. कृष्ण तिच्या नशिबात कधीच नव्हता. हा इतिहास आहे. कृष्णाच्या 108 नावांपैकी अनिरुद्ध एक नाव.
ही राधा सुद्धा तुझी कृष्णाचीच आहे ना रे. अरे मग कसं मिळणार होतं तिला तिचं प्रेम? म्हणून म्हणते अनिरुद्ध, अरे अनन्याशी लग्न कर, कारण ती तुझी रुक्मिणी आहे आणि या घराचा कळंक मिटवून टाक. दादा, मी तुला आधीच सांगितलं आहे, आपण नको बोलूया या विषयावर. मला आता फक्त राधाजवळ बोलायचं आहे, राधाच्या आयुष्यावर बोलायचं आहे. राधाच्या आयुष्यावर बोलण्यासारखं आता काहीच उरलेलं नाहीये. आणि तू तर बोलूच नको, कारण तू बदललायस रे. ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं ना, तो अनिरुद्ध तू नाहीये. अरे कालांतराने माणसं बदलतात हे माहिती होतं, पण त्यामध्ये मी तुला कधीच मोजलं नाहीये. वा, छान गप्पा रंगल्या तुमच्या. दादा, अनन्या, अगं तू का उठलीस? काय हवंय का तुला? जे हवंय ना ते मिळालंय मला, आणि या सगळ्याचं कारणही कळलंय मला. अनन्या, ए प्लीज, तू तर काय बोलूच नकोस. मी अनिरुद्धशी बोलतेय. अनन्या, बोल अनिरुद्ध, मी विचारू शकते तुला, असं काय कारण होतं म्हणून मध्यरात्री इथे येऊन बोलावं लागलं? अगं तू समजतेस असं काही नाही, आम्ही सहज. सहज? अरे एकांतात मध्यरात्री असे बोलणं सहज आहे? मी सांगते ना, का लग्न करत नाहीस तू माझ्याशी ते? अरे मन भरलंय तुझं. तुला आता ही अनन्या नकोय, हिच्या बरोबर प्रेमाचे रंग उघडायचे. अनन्या, अगं काय बोलतेस तू? थोबड बंद ठेवा. अगं आधीच माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंय, त्यात तू आणखी करू नकोस. हे काय प्रेम करतेस तू त्याच्यावर? अगं लाज नाही वाटत तुला? अगं आधीच माझ्या भावनांची खेळून आहे, तर तुला बाप होतोय आणि हे सगळं माहीत असून आमच्या मध्ये येतेस तू. कळत हवं आवडतं तुला तुला. अनन्या, अगं अनन्या, सोड तिला. अगं काय झालंय तुला? वेळ लागलाय मला. अरे तुझं पण माझ्या पोटात वाढत असताना तू दुसऱ्या मुलीबद्दल विचारच कसं करू शकतो? अनन्या, प्लीज, अरे शांत हो. अगं तू समजते असं काही नाही. काय नाही? मग सांग ना, का लग्न करत नाहीस तू माझ्याशी रे? हिच्यासाठी मला टाळतोय. अरे सर्वच बरोबर केलं झालं मी तुला. मग आता माझ्या भावाची काय घेतोय? जेव्हा एक मुलगी एखाद्या मुलाला आपलं सर्वस्व अर्पण करते ना रे, तेव्हा ती त्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवते. मग तू तो विश्वास आता का तोडतोय? हिच्यासाठी. अरे जर तुला हिच्या बरोबरच राहायचं होतं, तर तू माझ्या भावाची का केलं? माझं वाटोळं का केलं? तुझी नखेल म्हणून माझं नाव त्या गावात. त्यांनी वेश्येचा दर्जा दिलाय रे मला. काहीच बोलू नका. पोटातलं बाळ काही दिवसांनी जन्माला येईल, तेव्हा त्याला काय सांगू? तुझ्या आईने लग्न आधीच मागे घालली म्हणून मी तुझ्या बापाने आपल्याला सोडून दिलं हे सांगू त्याला? अरे या स्वार्थी जगामध्ये एका बिन बापाच्या मुलाने कसं जगावं रे? लोकांची दूषण ऐकत जगावं त्याने. आणि या सगळ्यासाठी तरी जन्माला तरी काय हवं? आपल्या बाबाने मग याच्या वाटेला का? तुला हिच्याबरोबर लग्न करायचं ना रे? कर, मी मोकळं करते तुला, पण हिच्याशी तरी लग्न कर. माझ्यासारखे हिच्या आयुष्यातील लटके तोडू नकोस. लग्नाआधी हिच्या भावनाची तरी खेळू नकोस. अनन्या, अजिबात जवळ यायचं नाही हा. अनन्या, अगं आई, अनन्या. नीच माणसा, मी तुला कधी माफ करू शकणार नाही. अनन्या,